थोडासा. तर आपणच आज करणार आहे. तर आपण फक्त 1 2 3 आणि 3 4 फक्त 4 इव्हेंट करणार आहे. 4-4चे सेट मारू फक्त आपण. त्याच्यामध्ये आपलं काय आहे यो पूर्ण माझं गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 358वा दिवस आहे. तर चला आपण निघलो ग्राउंडकडं. आज करणला कॉल केला होता, करण निघला तो पण. चलो उघडे का आज आज बरं झालं उघडे. चाचा आत्ता गेले वाटतं. लाईट बंद यायची. ही गोष्ट बरं आहे. आता गेट ओपन करून झाले हो. बरोबर आहे त्यांचं. ते त्या दिवशी भेटले काय म्हणे की संध्याकाळी लोक येते दारू पिते संध्याकाळी, त्याच्यामुळे ते बरोबर नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, संध्याकाळी लॉक लावून जाते, सकाळी लॉक लावून जाते. आता आपण सकाळी येतो त्या दिवशीपासून आता लॉक लावत नाही. आता त्यांना माहीत झालं. नाही काय एक पोरं आले नाही तर प्लॉटिंग आहे, पैप उपटून टाकणार, जे बनवले ते खराब करून टाकणार नसते. आपण काय इथं फक्त प्रॅक्टिस करतो, चालले जातो लगेच. हे लोक काय मग ओपन असलं ना दारू पिते, हे रिकामी कामं करते मग इथं. तर चला करणला कॉल केला, करण येतोय. ग्राउंड कडे आलो आपण. पलीकडे एकाने ग्राउंड बनवलं, पण आपलं बेस्ट आहे सगळ्यात आपण बनवलेलं. आपण 100-200 मीटरचं ग्राउंड आहे, 200-150 मीटरचं ग्राउंड आहे आपलं. एकदम बेस्ट ग्राउंड आहे आणि काही टेन्शन नाही आपलं इथं. तर चला आता काय करण येतो म्हणे, आता काही काम येऊ नये 5-10 मिनिटात. तर आज थंडी आहे. तर चला आज काढू आणि वॉर्मअप करू. आजचा वर्कआउट काय आहे ते बघू, पण आधी वॉर्मअप आणि नॉर्मल जॉगिंग. चला एक गोष्ट लक्षात ठेवा, भले तुमची स्पीड कमी आहे, स्पीड कमी असली तरी चालन, पण कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. हळूहळू, कारण की तुम्ही स्पीड किती आहे जास्त आहे वॉर्मअप करता, वर्कआउट करता, पण तुम्ही प्रॅक्टिस चालू बंद करता, मग त्याला काहीच महत्व नाही. तर कंटिन्युटीला सगळ्यात मेन महत्व आहे. तर चला आता काय करू, थंडी त्याला आता आपण तर हे काढणार नाही, 2-3 दिवसापासून काढत नाही, डायरेक्ट जॉगिंग करू राहिलो. आता वॉर्मअप करू, वॉर्मअप नंतर मग जॉगिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. चला तर आपण काल मारले होते लेग वर्कआउटने काय झालं, पुन्हा मांड्या जाम झाल्या. त्याच्यामुळे मांड्या का मूव करतच नाही एवढ्या. तर काय करायचं,
पण अशा कंडिशनला काय करायचं, जेव्हा मांड्या जाम झालेल्या आहेत त्यावेळेस पोरं काय करते माहिती का, रनिंग आणि वॉर्मअप करत नाही. त्यांना वाटतं मांडे जाम झाले करायचं आहे, पण उलट करायचं. जेणे जेवढं लवकर आपण करू ना तेवढा पाय अजून रिलॅक्स होऊन जातो आपला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता वॉर्मअप झाला आपला, आता जॉगिंग करू. आता चला जॉगिंग आपलं वॉर्मअप झाला कंप्लीट. आता आपण जॉगिंग करणार आहे, पण जॉगिंग आपल्या ग्राउंडवर करू आता, कारण तर नाही आला अजून. तर हे आपलं ग्राउंड आहे बघा, हे टर्न बनवला काल आपण. इथून असा टर्न आहे, पुढं पण तसा टर्न आहे. पण इथून कसं आहे, इथून थोडासा रस्ता खराब आहे. आपल्याला आज काय करायचं आहे, थोडंसं जॉगिंग झाली. जॉगिंग झाल्यानंतर आपण काय करू, थोडंसं त्याच्यात गड्डे बिड्डे असले तिथे माती बिती टाकून एकदम क्लिअर करून घेऊ. कारण की बाकी सगळा रस्ता ओके, तिथेच थोडं हे झालेलं आहे. पण काय झालं मागच्या वेळेस ह्या माणसाने इथं काय केलं, हे प्लॉटिंगचं हे पलीकडे बांध करण्याच्या नादामध्ये इथं सगळं खणून टाकलं माहिती आहे का. नाही ते आपलं राऊंड अजून मोठा झाला असता आणि सगळ्यात भारी झाला असता. पण आता काय छोटा झाला, जाऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही. एवढं ते होतं ॲडजस्ट आपलं. आणि इतक्या दिवस आपण ग्राउंड नसतं तर केलं, तर आता तर ग्राउंड झालं, तिथली मोठी गोष्ट आहे. तर चला आता काय करू, थोडंसं जॉगिंग करू. त्याच्यानंतर ते थोडंसं ते ग्राउंडला गड्डे पडलेले ते गड्डे बुजून घेऊ. मग त्याच्यानंतर आजचा एक वर्कआउट काय आहे तो चालू करू आपण. चला, कारण की पाय मुचकन तिथं, त्याच्यामुळे कसं अचानक आता नाही, एखाद्या स्पीडमध्ये वळलं आपण काय झालं तर पाय मुचकू शकतो. तर चला तर चला आजची जॉगिंग कंप्लीट झाली आपली. आता वॉर्मअप केला आणि तर जॉगिंग केली, पुरी बॉडी गरम झालेली, पूर्ण बॉडीला घाम आला. तर चला, तर आजचा वर्कआउट काय ते बघू आपण. पण एवढं जॉगिंग करा आणि जॉगिंग स्लो सुरुवात करायची, हळूहळू. आणि मग तुम्हाला वाटलं थोडं स्पीड करू शकता तुम्ही, सेट करूच. तर डायरेक्ट फास्ट नाही मारायचं, 1-2 राऊंड एकदम नॉर्मल घ्यायचे. जेव्हा बॉडी वाटलं आपल्याला गरम झाली, त्याच्यानंतर मग काय करायचं, एक स्टेप सेट करायची. मग त्या स्टेपने कंटिन्यू चालत राहायचं. हे बघा टी शर्ट वल्ल झालं आता. आलं
तर चला चला आता काय करू, आजचा जॉगिंग ते कंप्लीट झाली आपली. तर आजचा वर्कआउट आपल्याला करायचा आहे. तर आजचा वर्कआउट आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंग करणार आहे. सर्किट ट्रेनिंगमध्ये 4 ते 5 इव्हेंट ॲड करायचे आपले, दरवेळेस आपण करतो तसं, कारण की स्ट्रेंथ वर्कआउट आहे. तर आज शुक्रवार आहे, उद्या थोडं रिलॅक्स राहील, संडेला थोडंसं वेगळा करू आज आपण. तर चला तर इथंच करू आपण. तर याचे 2-3 इव्हेंट आहे, 2-3 इव्हेंट ॲड करू. फक्त तुम्हाला दाखवतो, एक इव्हेंट तयार केलेले आपण, 2-3 इव्हेंट इथलचे आहे. ते बेसिकमधले करू आज. तर चला थोडासा. तर आपणच आज करणार आहे. तर आपण फक्त 1, 2, 3 आणि 1, 4 फक्त 4 इव्हेंट करणार आहे. 4-4चे सेट मारू फक्त आपण. त्याच्यामध्ये आपलं काय आहे, पुशअप आहे. पुशअप म्हणजे सपाटे पण ॲड करणं लागेल आपल्याला. चला तर याचे आपण काय आहे 2-3 इव्हेंट मारू फक्त बस. आणि त्याच्यानंतर मग उद्या पण आपलं बाहेर जायचं आहे. तर नॉर्मल बेसिक मारू आणि आपले जे सपाटे मारतो आपण ते सपाटे मारू आपण. तर चला ठीक फुटून बरं एकच वेट आहे आपला. माहित म्हणा ते चुकून तुमच्या पायावर पडा. मला वाटतं काल आपण थाईज मारलं, आज काही रिलॅक्स असेल. उद्या सांगतो. तर चला हे आपण सेट लावले 1, 2, 3, 4. 4 सेट लावले. 4चा वर्कआउट करणार सर्किट ट्रेनिंग बेसिकमध्ये करणार आहे, कारण की उद्या आपला दुसरीकडे प्लॅन झाला जायचा. तर आता सेट तर केलेला आहे, आता करणं लागेल. दुसरा डायरेक्ट वर्कआउट कोणता करायचा ते समजत नाही. पण चला आता हे नॉर्मल सेट मारू आपण, 2-3 सेट मारू आणि आपले सपाटे मारून नॉर्मलमध्ये बेसिक वर्कआउट कंप्लीट करून टाकू आपला. चला
तर सर्किट ट्रेनिंगचे आपण 3 सेट मारले, पण बेसिक मारते आपण 5 ते 6 सेट मारतो, पण आता 3च मारले कारण की प्लॅन चेंज झाला. तर चला आता काय करायचं, पण एक आहे सर्किट ट्रेनिंग मारताना प्रत्येक मुवमेंट स्टेप म्हणजे फिक्स घ्यायचे. ह्याचे 10 सेट म्हणजे 10 सेट मारायचे पुढच्या वेळेस पण प्रत्येक ह्याच्यातले, आणि टाईम वाया नाही घालायचं, एकदम क्विक रिझल्ट पाहिजे. हे झालं की ती झालं ती झालं ती एक्सरसाइज करायची लगेच चेंज आणि नंतर ब्रेक घ्यायचा 15 ते 20 सेकंद, बॉडी कूल डाऊन करायची आणि परत त्या स्पीडने रिपिटेशन चालू करायची, तर तुमचा स्टॅमिना कळतो. तर चला आता सर्किट झाली कंप्लीट, आता सपाटे सेट मारू आणि आजचा वर्कआउट क्लिअर करू. तर 20-20चे 2 सेट मारले आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट, आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर करण लवकर गेला, काम होत त्याला, तर आता माईक इथे राहिलं बरं, असंच माईक विसरतो आपल्याकडं. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. शूज घ्यायला लागन, शूज खराब झाला आता आपला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.